नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPL 2025चा 9वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव करून विजयाची नोंद केली आहे. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे. त्याआधी मुंबईनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातनं मुंबईसमोर 197 धावांचं लक्ष ठेवलं. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 160 धावाच करू शकला. IPL 2025च्या 11व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सचे संघ एकमेकांसमोर येतील. हा सामना गुवाहाटीतील बरसापरा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात दोन्ही संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतील. राजस्थाननं सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. प्रथम त्यांना सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला आणि नंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना कोलकाताकडून पराभव पत्करावा लागला. तर चेन्नईनं या हंगामात 2 सामने खेळले आहेत. CSKनं हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या विजयाने केली, तर त्यांच्या शेवटच्या सामन्यात त्यांना RCB विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड भारताच्या पुरुष क्रिकेट संघासाठी लवकरच सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा करणार आहे. यासाठी IPL 2025च्या दरम्यान सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट बरोबरच अनेक निर्णयही घेतले जाणार आहेत. पण यापूर्वी एक रिपोर्ट समोर आलाय. BCCIनं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर करण्याआधीच एक रिपोर्ट समोर आलाय. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचे डिमोशन होऊ शकते असं म्हटलंय. याशिवाय पहिल्यांदाच काही नवीन खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यता असल्याचंही अहवालात सांगण्यात आलंय. IPL 2025चा पहिला सामना पराभूत झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सनं दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 8 विकेट्सनं पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पुढचा सामना मुंबई इंडियन्स सोबत होणार आहे. यासाठी KKR संघ वानखेडेमध्ये सराव करत आहे. KKR साठी चांगली बातमी आहे की या सामन्यासाठी त्यांचा स्टार अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन फिट झालाय. त्याने संघासोबत सराव सुरू केला. जॉर्डनमध्ये अम्मान येथे झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवालानं सुवर्ण पदक जिंकले, तर अंतिम पंघालनं कांस्य पदक मिळवले. महिलांच्या 62 किलो वजनी गटात मनीषानं कोरियाच्या ओक जू किमचा 8-7 असा पराभव केलाय. मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानचा 73 धावांनी पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली. 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. किवी संघानं 9 विकेट्स गमावून 344 धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव 44.1 षटकांत 271 धावांवर आटोपला. या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज मार्क चॅपमननं शतक झळकावलंय. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं फिडे महिला ग्राम पी बुद्धिबळ स्पर्धेचा 5वा टप्पा पुण्यात 13 ते 24 एप्रिल या कालावधीत रंगणार आहे. जगातल्या आघाडीच्या बुद्धिबळपटू यात सहभागी होतील. जागतिक रॅपिड बुद्धिबळ विजेती आणि ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी ग्रँड मास्टर कोनेरू हम्पी, ग्रँड मास्टर हरिका द्रोणावल्ली, ग्रँड मास्टर R वैशाली, दिव्या देशमुख यांच्यासह चीन, रशिया, पोलंड, बल्गेरिया, मंगोलिया, जॉर्जिया या देशांच्या बुद्धिबळपटू या स्पर्धेच्या मैदानात असतील. ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज स्टुअर्ट लॉ यांची पुढील 2 वर्षांसाठी नेपाळच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती नेपाळ क्रिकेट असोसिएशननं दिली आहे. लॉ यांनी यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय संघांसोबत काम केलंय. त्यांनी अलीकडेच अमेरिकन संघाची जबाबदारी सांभाळताना बांगलादेश विरुद्धची T20 मालिका जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.